नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी चॅनलवर खूप सारं स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे व्यवस्थित असाल. तर इथे आजचं डब्याची तयारी चालू आहे आणि सकाळचं जिऱ्याचं पाणी परत थोडंसं आलं वगैरे टाकून मी घेते. तर वेट लॉस करायचं आहे म्हणून थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. व्यायामाच्या बाबतीत बोलाल तर तसा असा माझा काही व्यायाम म्हणजे बाहेर जाऊन काय असं मी करत नाही. घरातच आपलं जेवढं कामं असतील किंवा चालणं असेल, मुलांना सोडायला आणायला, हाच सध्या माझा व्यायाम आहे. आणि थोडंफार खाण्यावर कंट्रोल करायचं, बाकी एवढे इथपर्यंतच मी आले, अजून ह्याच्यापुढे काही नाही. बघू आता किती मला फरक पडतो आहे. मी चाललं आहे करते आहे सध्या तेवढं, पण बघू आता. तर इथे आज साफसफाई करायची आहे, कारण की श्रावण आला आहे. श्रावणातले माझे उपवास असतात शनिवारचे आणि सोमवारचे. तर त्याच्यासाठी म्हटलं थोडीफार आपण साफसफाई करावी. साफसफाई म्हणजे फक्त झाडून घेणार आहे आणि जे मोठे डबे असतात ना, ते ट्रॉल्या वगैरे काढून सगळं पुसून घ्यायचं आहे. तसं भांडी वगैरे मी काय काढणार नाही. मग ते म्हटलं एक एक दिवस छोटी छोटी जी भांडी आहेत ना, ती मग एक एक दिवस काढून ट्रॉल्या सगळं घासता येईल, असा माझा विचार चालला आहे. तर दर टायमाला मी अशीच करते, कारण की कसं होतं, आपल्याला दिवसभर दुसरी पण कामं असतात. मुलांना आणायचं, घरातली कामं, परत त्यांचे डबे, सगळं टाईम टू टाईम द्यायसाठी आपल्याला तेवढी म्हणतात ना, ताकद तर लागते ना. एकाच कामात पूर्ण दिवस घालवू शकत नाही आपण. तर त्याच्यासाठी म्हटलं आजचा दिवस हे करायचं, आजचा दिवस असा करून ठेवते नियोजन, म्हणजे ते बरं पडतं मला. त्याच्यानंतर इथे डब्याची तयारी सुरू आहे सकाळच्या. श्रावणी स्वरांना आता परीक्षा चालू आहे, त्याच्यामुळे 5:30 वाजता न उठता सरळ मी 7 वाजता उठते आहे, म्हणजे आपला आरामशीर डबा पण होतोच. मिस्टर काय 9, 9:15 वाजेपर्यंत जातात. तर त्याच्यासाठी मी लेट उठून डबा करते. जरी 7 वाजता उठलं ना, तरी पण 7:30, पावणे 8, 8 वाजेपर्यंत डबा होऊन जातो. तर त्याच्यासाठी सध्या आरामशीर आहे. आरामात सगळा डबा वगैरे चालला आहे. कामं तर आपली रेग्युलर सुरूच असतात. स्वराजचं काय 11चा क्लास असतो, त्यामुळे पटापट आवरून तिकडे पण जायचं असतं सोडायला त्याला. तर इथे आधी पाणी घेते जिऱ्याचं आणि नंतर मग बोलूया आपण. मी पाणी घेतलं, आता मिस्टरांना देते. त्यांना पण असं म्हणजे सकाळचं गरम पाणी वगैरे पियायची सवय केली आहे माझ्यासोबत मी. थोडं पाणी पियालं ना की खरंच खूप बरं वाटतं. असं जरा आपले जे छोटे मोठे आपले जे आजार असतात ना, आजार म्हणजे सर्दी खोकला, त्याच्यापासून जरा बरं वाटतं. बिसा चावतो, त्याने पण खरंच बरं वाटतं. तर इथे मिस्टरांना पोहेतले श्रावू आली आहे एक्झामवरनं, तिचा पेपर आहे, तर ती पेपरला गेली होती. तर त्या दोघांनाही नाश्ता दिला आणि इथे देवपूजा करून घेतली. दिवा वगैरे लावून घेतला, चांगली देवांना आंघोळ वगैरे घातली, फुलं वगैरे लावली आणि दिवाबत्ती करून घेतली. इथे तुम्हाला सगळीकडे अंधार दिसत असेल, कारण की स्वराज झोपला आहे. त्याचा आराम ना, तो झोपतो ना तेवढाच त्याचा आराम असतो, म्हणून आम्ही सकाळची लाईट वगैरे काही लावत नाही. ह्याच उजेडात माझी देवपूजा चालू असते. स्वराला तिला आत्ता स्कूलला जायचं असतं दुपारी, म्हणजे 10 वाजता सकाळीच. तर तिची तयारी आता चालली आहे. तिच्या वेण्या, ती तयारी सगळे करतात, दोघी पण करतात, फक्त वेण्या वगैरे घालून द्याव्या लागतात त्यांना. तर इथे तांदूळ पण संपले होते, ते डबा वगैरे व्यवस्थित साफ करून घेतला. तांदूळ होते ते थोडेसे काढून ठेवले आणि कुकर लावून घेतलं. लगेच कुकर लावलं ना, म्हणजे स्वराजला सोडून आली होती, कुकर लावलं ना, कुकर होईपर्यंत बाकीची कामं माझी होतात. तर इथे मी साफसफाईला सुरुवात केली. तर इथे जी ट्रॉलीची खालची जी बरण्यांचं खालची जी ट्रॉली आहे ना, ती पहिली काढली. ह्या अशा ट्रॉल्या काढून सगळं साफ करायला ना खरंच खूप भारी पडतं. आणि ट्रॉल्या ह्या एवढ्या जड आहेत ना, त्या आता नवीन निघाल्या आहेत ना, त्या कशा आता नुसते जाळी काढली ना तरी होते, तसं ह्या ट्रॉल्या जुन्या पद्धतीच्याच अजून आहेत. तर ह्या अशा पूर्ण साफ करावं लागतं. आणि आपले सणसूद असतात, सणावाराचेच आपण काढतो, सारखं तर काढायला भेटत नाही. पण बघा एवढी घाण असते, खाली काय पडलं ना की सरळ आपण खोलतो, बंद करतो ना, तर ट्रॉली खालून असं आतमध्ये जातं. तर त्याच्यामुळे ते सारखं असं साफ करायला भेटत नाही. आणि ह्या ट्रॉल्या खूप जड आहेत, उचलायला खरंच भारी पडतं. तर मी नुसते आधी झाडून घेतलं, मग सुक्या कपड्याने पुसून घेतलं. तर असं सगळं झाडून घेतलं आतमधलं पण. आणि जी आपले कापूर असतं ना, तो आतमध्ये टाकून ठेवते, म्हणजे वास असा येण्यासाठी चांगला. दमट आता पावसातनं खूप वास येतो,
तर त्याच्यासाठी थोडं कापूर असं टाकून ठेवलं. तर हे बघा अशा ट्रॉल्या पटकन लागतच नाही. मांडण्या असल्या ना की खरंच भारी असतं, कारण की त्या मांडण्या काढल्या घासल्या की परत लावायला ना भारी पडतं आणि पुसल्या तरी त्या चकचकीत निघतात. हे बघा असं ट्रॉल्याखाली घाण होतं. मग ते काय करते मी, माझा जो किचनचा स्प्रे आहे ना तो मी ह्याच्यावर मारला आणि ट्रॉल्या तर सगळ्या पुसून झालेल्या आहेत. मग त्याच कपड्याने पुसून घेतलं ओलं करून. तर आता इथपर्यंत बघा मी लाईट होती आणि त्याच्यानंतर लाईटच गेली. त्याच्यामुळे साफसफाईचं काही मला तुम्हाला दाखवायला नाही भेटलं. तर झाडू वगैरे मारली घराला. आता ते पूर्ण व्हिडिओ शूट म्हटलं ह्या टायमाला मी करेन, पण लाईटच गेली. गेले 2 दिवस झाले ना आमच्याकडे लाईटच जाते. त्याच्यामुळे काय व्हिडिओ शूट करायला मला भेटलंच नाही. हा डायरेक्ट आता संध्याकाळचा आहे. तर इथे मी संध्याकाळच्या जेवणासाठी काचऱ्या करत होती. कुकर लावून घेतला आणि नंतर बटाटे सोलून त्याच्या काचऱ्या केल्या, गोल गोल कापले, तिखट मीठ टाकलं आणि छान लागतो हा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. जर भाजीचा पर्याय काय आठवत नसेल ना तर हा पर्याय भारी आहे. तर इथेच व्हिडिओला मी एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्की मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. बाय.